माननीय सतीजी हरेगावे सर यांचे या ठिकाणी लगेचच व्याख्यानाला सुरुवात होत आहे. सर्वांना विनंती, लाईव्ह कार्यक्रम आहे, आपण शांतता राखावी जेणेकरून त्या लाईव्ह मध्ये काही गडबड होणार नाही. जळी स्थळी काष्टी पाषाण सर्व चराचरामध्ये चैतन्य रूपाने विराजमान असलेला तो सर्व शक्तिमान परमेश्वर, त्या सृष्टीकर्त्या परमेश्वराला साष्टांग दंडवत करून आजच्या विषयाला सरळ या ठिकाणी मी सुरुवात करतोय. सिद्धिविनायक महिला गणेश मंडळ औराद शहाजाने गेल्या अनेक वर्षापासून औराद नगरीमध्ये गणेशोत्सव साजरा करतोय. त्याबद्दल त्या सर्व महिला भगिनींचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो. मी त्यांचं सर्वांचं स्वागत करतो. या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करत असताना माझ्या समोर जिज्ञासू भक्त, अर्थभक्त, अर्थार्थी भक्त आणि ज्ञानी भक्त चारही वर्गातील भक्त मंडळी माझ्या समोर बसलेले. अनेकांचं आयुष्य रामायण, महाभारत, पोते पुराण, वेद, उपनिषद या सर्व ग्रंथांचं अध्ययन आणि अध्यापन आपण सर्वांनी केलेले आहे. अशी ज्ञाती मंडळी माझ्या समोर आहे. मला जो विषय या ठिकाणी देण्यात आलेला आहे तो कदाचित तुम्हाला कुणालाही आवडणारा नाहीये. असा एक न आवडणारा अवघड विषय मला देण्यात आलेला आहे आणि त्या विषयावर मला बोलायचं आहे. विजयकुमार यांच्या भुया अगोदरच विस्फोरले गेलेले आहेत आणि अनेकांनी अनेकदा माझे प्रवचन व्याख्यानं ऐकलेले आहेत. त्यांच्या मनामधली जी भीती आहे ती भीती अगोदर मी दूर करतो आणि विषयाला सुरुवात करतो. खरा धर्म आणि कर्मकांड हा आजच्या निरूपणाचा, चिंतनाचा, प्रवचनाचा विषय आहे. या कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या अगोदर निश्चितच माझं मन गहिवरून येत आहे की एक चेहरा या ठिकाणी आम्हाला दिसत नाही. ज्यांनी या मंदिराची उभारणी केली, या मंदिराला एवढं मोठं स्वरूप दिलं, अनेक संघटना बांधून गणेश नगरला एक खऱ्या अर्थानं औराद नगरीमध्ये अधिष्ठान प्राप्त करून देणार आणि खऱ्या अर्थानं औराद नगरीला एका उंचीवर घेऊन जाणारे व्यक्तिमत्व स्वर्गवासी प्रेमजींची बियाणी आज इथं दिसत नाहीत. याचं दुःख मला आहे. त्यांच्या जीवन कार्याला अभिवादन करतो, कारण त्यांनी हे सगळं उभं केलंय म्हणून आपण या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करतोय. सरळ विषय सुरू करत असताना धर्माची व्याख्या, धर्माची संकल्पना न कळल्यामुळं आमच्या तुमच्या आयुष्यामध्ये प्रचंड गोंधळ आहे. समाजामध्ये, देशामध्ये, जगामध्ये गोंधळ आहे. आणि म्हणून माझ्या समोर इथं उपस्थित असलेले माननीय प्रवचनकार शेषरावजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. गेल्या अनेक वर्षापासून ते वेगवेगळे विषयावर बोलतात, खूप सुंदर बोलतात, छान बोलतात. अशी ज्ञाती मंडळी माझ्या समोर आहे. पंकजी माझ्या समोर आहेत, मातोश्री माझ्या समोर आहेत आणि अनेक जाणती मंडळी माझ्या समोर आहे. माय माऊल्यानो, नेमका धर्म म्हणजे काय? शास्त्राने काय सांगितलंय, साधू संतांनी काय सांगितलंय आणि आपण कुठल्या गोष्टीला धर्म समजतो, या दोन गोष्टी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून एकदा धर्म समजला की आपल्या हातून चुका होणार नाही, नाहीतर प्रत्येकाच्या हातून चुका होऊ शकतात. आणि म्हणून महाभारतकारांनी धर्माची व्याख्या केलेली आहे. धारणेत यती धर्म. जे विचार आपण धारण करतो, जे विचार आपण जगतो, जे विचार आपण आचरणात आणतो, त्या विचार प्रणालीला धर्म म्हणावं असं भीष्मांनी महाभारतामध्ये व्याख्या केलेली आहे. महाभारतकारांचं हे म्हणणं आहे. खूप सुंदर व्याख्या आहे, खूप छान व्याख्या आहे आणि अगदी सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची व्याख्या, त्याबद्दल दुमत नाही. महावीर जैनांनी काय म्हटलेलं आहे? अहिंसा परमो धर्म. कोणी कुणाची हिंसा करू नये, कोणी कुणाला दुःख देऊ नये, सगळ्यांनी प्रेमाने राहावं, सगळ्यांनी प्रेमाने जगावं. मलाही प्रेमाने जगण्याचा हक्क आहे, तुम्हालाही प्रेमाने हक्क आहे. जगा आणि जगू द्या, ही व्याख्या अनेकांनी केलेली आहे. नाही माऊल्यानं, महाभारतातल्या एक अत्यंत सुंदर अशा दृष्टांताने आजच्या धर्म संकल्पनेच्या विषयाला आपण सुरुवात करतो. धर्माची संकल्पना, धर्माची व्याख्या पूर्ण झाली की आपल्याला थोडंसं कर्मयोग आणि कर्मकांडाकडे वळायचं आहे. गुरुकुल भरलेलं आहे.
समोर विद्यार्थी आहेत आणि आचार्य शिकवत आहेत. आचार्यांनी बोर्डावर एक शब्द लिहिला, सत्यम वद धर्मम च. पाठ शिकवून झाला. गुरुजींनी प्रश्न विचारले. सगळ्या मुलांनी खाड प्रश्नाची उत्तरे दिली. परंतु त्या वर्गामधला, त्या गुरुकुलमधला सगळ्यात हुशार बुद्धिमान मुलगा मात्र प्रश्नाची उत्तरं देऊ शकला नाही. तो शांत बसला. गुरुजीला आश्चर्य वाटलं. दुसरा दिवस उजाडला. गुरुजींनी परत तो पाठ शिकवला, सत्यम वद धर्मम चर. परत त्या पाठावर प्रश्न विचारले. सगळ्या मुलांनी बोटवरी केलं आणि प्रश्नाची उत्तरं दिली. त्या दिवशी त्या मुलांनी उत्तर दिलं नाही. गुरुजीला अजून अधिक आश्चर्य वाटलं. मठ्य विद्यार्थी सुद्धा प्रश्नाची उत्तरं देत आहेत. हा तर हुशार मुलगा आहे, प्रश्नाची उत्तरं का देत नाही. तिसरा दिवस उजाडला. गुरुजीला खूप राग आला आणि गुरुजींनी ठरवलं की आज या हुशार मुलाला शिक्षा करायची, सर्वांच्या समोर अपमानित करायचं. तिसरा दिवस उजाडला. परत पाठ सुरू झाला, धर्ममचर सत्यमवद. सत्याप्रमाणे वागावं, धर्माप्रमाणे जगावं. त्याही दिवशी त्या मुलाला प्रश्नाची उत्तर देता आले. सगळ्या मुलांनी पैकीच्या पैकी प्रश्नाची उत्तरं दिली. गुरुजीने सगळ्याला शाबासकी दिली. परंतु त्या हुशार बुद्धिमान प्रतिभावंत मुलांनी मात्र प्रश्नाची उत्तरं दिली नाहीत. आता मात्र गुरुजींनी छडी काढून ठेवली. चौथा दिवस उजाडला. परत गुरुजीने पाठ शिकवला. परत सगळ्याला प्रश्न विचारले. सगळ्या मुलांनी बोटावरी करून उत्तरे दिली. गुरुजीने समोर बोललं आणि छडीने हातावरती मारलं. हात काय निळा झाला आणि गुरुजीने विचारलं की तू वर्गातला सगळ्यात हुशार मुलगा, तू माझ्या प्रश्नाची उत्तरं, पाठावरची उत्तर का दिला नाहीस. त्या हुशार बुद्धिमान मुलांनी जे उत्तर दिलं, मला असं वाटतंय की याच्यापेक्षा मोठी धर्माची व्याख्या नाही, शास्त्राची व्याख्या नाही आणि याच्यापेक्षा मोठं तत्वज्ञानही नाही. तो मुलगा म्हणाला, गुरुजी ज्या दिवशी तुम्ही मला पाठ शिकवलात त्याच दिवशी तुम्ही शिकवत असताना मला सगळ्या प्रश्नाची उत्तर येत होते, परंतु मी मुद्दामून दिलं नाही. कारण सत्याप्रमाणे वागा म्हणजे नेमकं काय मी स्वतः तपासून बघत होतो. धर्माप्रमाणे वागायचं म्हणजे नेमकं काय करायचं. मी 3 दिवस धर्माप्रमाणे वागत होतो, मी 3 दिवस सत्याप्रमाणे वागत होतो. त्या वेळी माझ्या हातून चुका होत होत्या. चुका दुरुस्त करत होतो, शिकत होतो. चुका दुरुस्त करत होतो, शिकत होतो. आज सकाळपासून मी कुठेही खोटं बोललो नाही, कुणालाही फसवलो नाही आणि कुठेही वाईट आचरण केलं नाही. मी धर्माप्रमाणे जगलो आणि सत्याप्रमाणे वागलो. गुरुजी तुम्ही शिकवलेला पाठ मी माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या जीवनात, माझ्या आचरणात उतरवलेला आहे, माझ्या जीवनाच्या चारित्र्यामध्ये उतरवला आहे, माझ्या जगण्यात तो पाठ आलेला आहे. त्यामुळं तुम्ही पाठ शिकवला, मुलांना प्रश्न विचारला, मुलांनी उत्तरं दिली, पण ते सगळं पोपटपंच होतं. तुम्ही प्रश्न विचारला, मुलांनी पाठ करून उत्तर दिली, मी तो पाठ माझ्या जीवनात उतरवला, माझ्या आचरणात आणला. धर्म म्हणजे जीवन जगण्याची विचार प्रणाली, धर्म म्हणजे आचरण. साध्या सोप्या भाषेमध्ये आपलं रोजचं जगणं म्हणजे धर्म आहे. एवढी साधी सोपी व्याख्या या धर्माची आहे. मग माय माऊलीनं आता मला प्रश्न पडतो, तुम्हालाही प्रश्न पडतो. एक मुलगी, गणेशाचा उत्सव चालू आहे, एक मुलगी पाकळ्या गोळ्या करून सोन्याच्या ताटामध्ये ठेवते आणि गणेशाच्या समोर ताट ठेवते आणि वाट बघते. आता पाकळ्या उमलतील, तेव्हा पाकळ्या उमलतील, अर्धा तासाने पाकळ्या उमलतील, तास, 1.5 तास, 2 तास झाले, पाकळ्या काही उमलल्याच नाही. माझा साधा सोपा प्रश्न तुम्हाला भक्तांना, मायमौल्यांना, पाकळ्या कशामुळे उमलतील? साधा प्रश्न आहे, मला उत्तराची अपेक्षा आहे. माझं प्रवचन खूप वेगळं असतं. इथं येतो, कोणीतरी बोलतो, त्याचं बोलणं संपतं, मी निघून जातो, तुम्ही निघून जाता, संवाद होत नाही. आत्म्याचा आत्म्याशी, विचाराचा विचाराशी संवाद होत नाही. माझा साधा सोपा प्रश्न आहे की कळ्या उमलण्यासाठी काय करावं लागतं? मंत्र म्हटल्याने कळ्या उमलतात का? नामजप केल्याने कळ्या उमलतात का? कळ्या कशामुळे उमलतात? कसं काय कोणीच उत्तर देत नाही? एवढे शिक्षण संस्था आपल्या इथे आहेत, सगळं शिकवलं गेलेलं आपल्या शाळेमध्ये. सोन्याच्या ताटामधल्या ज्या छोट्या कळ्या होत्या, अजून त्या फुलायच्या होत्या, उमलायच्या होत्या, त्या उमलल्याच नाही. त्या उमलण्यासाठी कशाची आवश्यकता आहे? उत्तरच आलं नाही माझ्याकडे. प्रवचन थांबवलेलं बरं. मी एका गावामध्ये गेलो होतो, पंकजी, चिंचकोट म्हणून गाव आहे. त्या गावामध्ये मी गेलो, प्रवचन सुरू झालं होतं, लोक जमा झाले होते, खूप छान गाव आहे. मी म्हणालो, गाय दूध देते का? हो महाराज. शेळी दूध देते का? हो महाराज. बैल दूध देतो का? हो महाराज. मी थांबलो, नमस्कार केलो आणि माझं प्रवचन मी थांबवतो, माझं कार्य संपलेलं आहे. श्रीमद भगवद गीतेचीच निर्मिती प्रश्नातून झालेली आहे. अर्जुनाने भगवान कृष्णाला प्रश्न केलेले आहेत आणि भगवान कृष्णाने अर्जुनाच्या प्रत्येक प्रश्नाचं यथार्थ उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
प्रश्नाचं उत्तर म्हणजे श्रीमद भगवद्गीता आहे. आणि संपूर्ण पृथ्वी तलावरील सगळ्यात सुंदर मानसशास्त्र, सगळ्यात सुंदर अध्यात्म आणि सगळ्यात सुंदर खऱ्या अर्थानं पुरुषाने कसं जगावं, स्त्रियांनी कसं जगावं, त्या पुरुषार्थाचा गौरव ग्रंथ जर कुठला असेल जगामध्ये ते श्रीमद भगवद्गीता आहे. माझ्या साध्या सोप्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाहीत. आणि रामायण संत कबीरदासजी खूप सुंदर बोलतात. पोथी पडी पडी पंडित भयानक होय, 10 अक्षर पडे सो पंडित होय. प्रेमाचे 10 अक्षर ज्याला कळले, ज्याला प्रेम कळलं, त्याला जीवन कळलं, जग कळलं. नुसते पोथी पुराण वाचून काय होणार आहे? माझा साधा सोपा प्रश्न अजूनही उत्तर आलं नाही. पाकळ्या उमलण्यासाठी कशाची आवश्यकता असते? बोला बोला. कशाची? मोठ्या हातात बोला. बाजारात पैसे इकडे तिकडे झाले की कसं भांडण करतो जोराजोरात आपण? कशाची आवश्यकता असते? कोणीच उत्तर देत नाही. मीच सांगतो, जाऊ द्या. कळ्या उमलण्यासाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते आणि ही सृष्टी सूर्यप्रकाशाच्या ऊर्जेवर चालत असते. पंचमहाभूत जे आहेत त्या शक्तीवर ही पृथ्वी चालते, सृष्टी चालते. आणि म्हणून फुला जे कळे असतात त्या कळ्याला उमलण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज असते, त्या ऊर्जेची गरज असते. तसं मानवी जीवनामध्ये आपलं जीवन सुखी समृद्ध होण्यासाठी आपल्या आतल्या प्रतिभेच्या कळ्या फुलण्यासाठी कशाची गरज आहे? ज्ञानाची गरज आहे, भक्तीची गरज आहे, बुद्धीची गरज आहे, विवेकाची गरज आहे. त्याच्याशिवाय या अंतरात्म्यातल्या आत्म्याच्या पाकळ्या फुलू शकत नाही. ज्ञानेश्वर माऊली खूप सुंदर बोलतात. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळी अशाला. त्या मोगऱ्याची विलीबद्दल ज्ञानेश्वर माऊली बोलत नाही. आपल्या प्रत्येकाच्या अंतरात्म्यामध्ये विवेक रूपी, सत्सद विवेक बुद्धी रूपी जो मोगरा आहे, तो मोगरा असं आनंदानं फुलला पाहिजे, खुलला पाहिजे आणि त्याचा सुगंध अवतीभोवती असा दरवळला पाहिजे. त्या दरवळल्याला ज्ञानेश्वर माऊली अध्यात्म म्हणतात. साध्या सोप्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्या विषयाला आपला पुढे घेऊन जायचं आहे. थोडंसं विषयाला मी अजून थोडं पुढे घेऊन जातो. माझ्या माऊल्यानो, साने गुरुजी नेहमी म्हणायचे, खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. प्रेमापेक्षा या पृथ्वी तलावरती श्रेष्ठ काहीच नाही. माणसं प्रेमासाठी मरतात, माणसं प्रेमासाठी जीवही घेतात. प्रेम ही परमेश्वराची महान शक्ती आहे. आणि म्हणून या जगामध्ये, या समाजामध्ये अवतीभोवती आम्हा तुम्हाला सगळ्यात मोठी भूक कशाची आहे? प्रेमाची भूक आहे. आणि म्हणून प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, परोपकार, दया, क्षमा, शांती हे धर्माची गुण आहे. हे गुण ज्याचे अंगी असतात ते संत असतात. हे गुण ज्यांचे अंगी असतात ते भक्त असतात. अशा प्रकारच्या साधकाची गरज आम्हा तुम्हाला आहे. खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्रामध्ये गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकासारख्या एका महापुरुषाने केली. इंग्रजाचा काळ होता, आपण सगळे गुलाम होतो, पारतंत्र्यामध्ये होतो. तेव्हा लोकमान्य टिळकाने एक गोष्ट ओळखली की आपल्या देशामध्ये संघटन घडवून आणायचे आहे, एक विचार द्यायचा आहे आणि देशाला स्वातंत्र्य करायचे आहे. आणि म्हणून लोकांची जाणीव जागृती झाली पाहिजे, लोकांचं प्रबोधन झालं पाहिजे. आणि लोकांचं खऱ्या अर्थानं जाणीव जागृती झाल्यानंतर लोक जागे होतील आणि देशासाठी लढतील आणि देशामध्ये खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य येईल. या भावनेतून महाराष्ट्रामध्ये लोकमान्य टिळकासारख्या महापुरुषांनी सर्वात पहिल्यांदा गणेश उत्सवाला सुरुवात केली. ही गणेश उत्सव आता संपूर्ण देशामध्ये आणि जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक देशामध्ये गणेश उत्सव साजरा केला जात असतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरमध्ये काय म्हणतात? देवा तूची गणेशो सकलार्थ मती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासो अवधारीजी. खूप सुंदर संकल्पना आणि व्याख्या गणेशाची ज्ञानेश्वर माऊलीने केलेली आहे. ह्या संपूर्ण सृष्टीमध्ये जी चेतना आहे, जी शक्ती आहे, त्या संपूर्ण सृष्टीच्या त्या शक्तीला श्री गणेश असं म्हटलेलं आहे. आपण प्रत्येकाने प्रतिमामध्ये अडकून पडतो. या सृष्टीमध्ये जे काही चेतना आहे, जे काही आहे, ते सगळे त्या परमेश्वराचं स्वरूप आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या परमेश्वराला, सृष्टीकर्त्या त्या ईश्वराला ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये श्री गणेश असं म्हटलेलं आहे. मग हा श्री गणेश माझ्या अंतकरणात आहे, तुमच्या अंतकरणात, प्रत्येक जीवाच्या अंतकरणामध्ये. त्याच्यामध्ये कधीही कुठलाही भेद नाही आहे. आणि म्हणून धर्म ही संकल्पना प्रेम द्यायला शिकवते. धर्म हा हृदयाकडून हृदयाकडे जातो आणि हृदयापर्यंत पोहोचवतो. आणि खऱ्या अर्थानं या प्रेमालाच खऱ्या अर्थानं धर्म म्हटलेला आहे. धर्माचा संबंध प्रेमाशी आहे, करुणेशी आहे. देवाचा संबंध परोपकाराशी आहे, दया, क्षमा, शांतीशी आहे. देवाचा संबंध, धर्माचा संबंध पाखंड, कर्मकांड, दैववाद याच्याशी कुठेही नाही. आणि म्हणून आपण थोडंसं आता कर्मकांडाकडे वळूया. धर्म शब्द संपलेला आहे. धर्म शब्दाची व्याप्ती, धर्म शब्दाची व्याख्या आणि खरा धर्म कशाला म्हणावं हा विषय त्या संपवतो. पुढच्या विषयाकडे आपण वळूया. श्रीमद भगवद्गीतेमध्ये
भगवान कृष्णाने अर्जुनाला कर्मयोग सांगितलेला आहे. काय कर्मयोग सांगितलेलं आहे? अर्जुन निराश झालेला आहे, युद्धातून पळून जायला लागलेला आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण सांगतात की अर्जुना, वाट्याला आलेल्या कर्मापासून पळून जाऊन या जीवनाला मुक्ती मिळत नाही. तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्या वाट्याला जे काही कर्म येतात त्या कर्माचा पुरुषार्थाने स्वीकार करून आपण त्याच्या समोर गेलं पाहिजे. हाच खरा कर्मयोग आहे. हे सांगत असताना बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. मी फक्त 2-3 गोष्टी सांगतो. कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुरभुव मा ते संगो संतो कर्मणी. अर्जुना, कर्म करताना निष्काम कर्म कर, फळाची अपेक्षा करू नकोस. तू कर्म केलास, पूर्ण 100% योगदान देऊन कर्म केलास की त्या कर्मामध्ये तुला फळ निश्चित मिळणार आहे. परंतु फळ हे तुझ्या हातामध्ये नाही, ते सृष्टीकर्त्या परमेश्वराच्या हातामध्ये, ते माझ्या हातामध्ये, या सृष्टीच्या कर्त्या, त्या पुरुष समजलेल्या सृष्टीकर्त्याच्या हातामध्ये कर्माचं फळ देणं आहे. आपल्या हातामध्ये फळ नाही आहे. आपल्या हातामध्ये फक्त कर्माकर कर्म केलं पाहिजे. साधी सोपी व्याख्या या ठिकाणी भगवान कृष्णाने त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे. आमच्या तुमच्या जीवनामध्ये ज्या घरात, ज्या कुटुंबात आपण जीवन जगतो, तिथून आपण आता आपल्या विषयाला सुरुवात करूया. धर्म माणसाला डोळे देतो, धर्म माणसाला कधीही आंधळं बनवत नाही. धर्म माणसाला डोळे देतो म्हणजे काय करतो? तुम्ही व्रतू नेमू न करावे, शरीराते न पिडावे, केवी न वेचावे तीर्थाशी गा. ज्ञानेश्वरी मधली खूप सुंदर ओळी आहे. ज्ञानेश्वरी माऊली काय सांगतात? कर्मकांडावर बोलत असताना ज्ञानेश्वरी माऊली सांगतात की बाबांनो, माय माऊल्यानं, व्रत, उपवास, कर्मकांड याच्यामध्ये अडकून पडू नका. तर अंतकरणाची शुद्धता जास्त महत्वाचा हे ज्ञानेश्वरी माऊली सांगतात. कुठे शोधीशी काशी आणतू, कुठे शोधीशी रामेश्वरी, हृदयातला भगवंत राहायला उपाशी. धर्म हृदयापासून सुरू होतो आणि हृदयापर्यंत पोहोचतो. आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा धर्मामध्ये मला स्वतःला विचार केला पाहिजे की मी कशासाठी जन्माला आलेलो आहे, माझं जीवनाचं कर्तव्य काय, आणि माझ्या जीवनामध्ये अंतिम ध्येय काय. ह्या 2-3 गोष्टी जीवनामध्ये खूप महत्वाच्या आहेत. मी कोण आहे, माझे कर्तव्य काय आहे, आणि माझ्या जीवनाचा अंतिम हेतू काय. या 3 गोष्टीच्या अवतीभोवती जे धर्मशास्त्र विचार करतात, चिंतन मांडतात, तेच धर्मशास्त्र खरे आहेत. या 3 गोष्टी सोडून जे धर्मशास्त्र फक्त कर्मकांडामध्ये अडकवून ठेवतात, ते धर्मशास्त्र आम्हाला तुम्हाला डोळे देऊ शकत नाहीत, विवेक देऊ शकत नाहीत, बुद्धी देऊ शकत नाहीत. आणि म्हणून धर्मशास्त्रकारांचं म्हणणं असं आहे, साधू संतांचं म्हणणं असं आहे की आपण जीवनाकडे सदसद विवेक बुद्धीच्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून विचार केल्यानंतर आपण आपल्या जीवनामध्ये कर्माच्या माध्यमातून जीवनाची सार्थकता घडवून आणू शकतो. आणि म्हणून ऋग्वेदामध्ये खूप सुंदर अशा प्रकारचं वचन आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव आणि आचार्य देवो भव. इथून खऱ्या अर्थानं आपल्या ग्रंथाची सुरुवात होते. त्यांचं म्हणणं काय की सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी डॉक्टर प्रकाशजी कचवा साहेब आलेले आहेत. आर्य समाजाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं धर्माचा प्रचार प्रसार करण्यामध्ये त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य आर्य समाजाला दिलेलं आहे. मी त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. माई माऊल्यानो, खऱ्या अर्थानं आमचा तुमचा पहिला देव कोण आहे? जे आई वडील हाडाचं कांड करून आमच्या तुमच्या जीवनाचं भरण पोषण करतात आणि आम्हा तुम्हाला माणूस बनवतात, आम्हा तुम्हाला संस्कार देतात. आपल्या आयुष्याचं, आपल्या जगण्याचं पहिलं विद्यापीठ म्हणजे आई आणि वडील असतात. मग मला एक सांगा, आपल्या आई वडिलांमध्ये आपल्याला देव दिसायला पाहिजेत की नाही? आपल्याला आपल्या आई वडिलांमध्ये देव दिसत नसते आणि इतर सगळ्या ठिकाणी देव दिसत असतील तर तो देव खोटा आहे. सुंदर दृष्टांत देतो संत कबीरांचा. जत्रे में फतरा बिठाया, तीरथ बनाया पाणी रे, दुनिया भाई दीवानी पैसे की धुंदान. संत कबीरदासजीचा काळ जो आहे ते 12व्या शतक. कर्मकांडाला प्रचंड भूत आलेला होता आणि कर्मकांडाच्या नावावरती पाखंडी धार्मिक लोक देवधर्माच्या नावावरती लूट करत होते, शोषण करत होते आणि अवतीभोवती अंधश्रद्धा, दैववाद आणि थोतांड कर्मकांड पसरत होते. त्याला विरोध म्हणून त्या काळामध्ये संत कबीरदासजीनं जगाच्या समोर, लोकांच्या समोर एक विचार मांडला की बाबांनो, थोतांड कर्मकांडामध्ये अडकून पडू नका. कबीरदासजी खूप कठोर शब्दामध्ये बोलतात. बाबांनो, दगड धोंड्यामध्ये देव नसतो, परंतु गंमत अशी आपल्या व्यवस्थेची. वाईट वाटून घेऊ नका, दुःख वाटून घेऊ नका. फक्त तुम्ही संत कबीरदासजीला समजून घ्या, महर्षी दयानंद सरस्वतीला समजून घ्या, तुकोबाला समजून घ्या, गाडगे बाबा तुकडोजी महाराजांना समजून घ्या.
खऱ्या अर्थानं खऱ्या महापुरुषांना साधू संतांना समजून घ्या. निर्जीव दगड धुण्यामध्ये देव नसतो. त्या निर्जीव दगडाला आपल्या भावना कळत नाही, आपलं दुःख कळत नाही, आपल्या आतले कुठलेही भाव दगड धुण्याला कळत नसतात. आमच्या तुमच्या आयुष्यातला खरा देव कोण आहे? आपले आई वडील आपल्या आयुष्यातले पहिले देवता आहेत. त्यांना प्रेम द्या, त्यांना समजून घ्या, त्यांना त्यांचे सुखदुःख विचारा आणि खऱ्या अर्थाने त्यांची सेवा करा. त्यांच्या सेवेमध्ये आपल्या आयुष्यातला पहिला देव आहे. हे जगातल्या सगळ्या धर्मशास्त्राने सांगितलं. परंतु अलीकडच्या काळामध्ये आपण कर्मकांडामध्ये एवढे बुडून गेलो की आपल्या घरी आजारी असलेले आई वडील असतील, आपल्या घरातले कुटुंबीय लोक असतील, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपण देवधर्म करत फिरायला लागलो की ते देवधर्म नाही आहे. संत तुकडोजी महाराजांनी, संत गाडगे बाबांनी खूप सुंदर प्रबोधन समाजाचं केलेलं आहे. एक गोष्ट मी आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी मांडू इच्छितो. धर्माच्या माध्यमातून सेवा करणं म्हणजे काय? समाजसेवेच्या माध्यमातून सेवा करणं म्हणजे काय? साधी गोष्ट आहे. माझ्या घरामध्ये एखादा भिकारी आला, मला करुणा दाटून येते. मी धार्मिक असतो तर काय विचार करतो? गरीब माणूस आला, त्याला आपण दान द्यावं, आपण त्याला काहीतरी दीक्षा द्यावी, काहीतरी भिक्षा द्यावी, काहीतरी दान द्यावं म्हणून आपण त्याच्या झोळीमध्ये दान टाकतो. धार्मिक माणूस आहे. समाजसेवक असा तर काय विचार करतो? माझ्या घरामध्ये कोणीतरी आलाय बाबा, गरीब आहे, असा आहे, त्याला मी काहीतरी देतो. हे धार्मिक सेवा झाली, हे सामाजिक सेवा झाली. परंतु प्रबोधनाचा विचार असा नाही आहे. प्रबोधनाचा विचार याच्या पुढचा आहे. या जगामध्ये कोणीही भिकारीच असू नये. या जगामध्ये प्रत्येकाला समृद्ध, चांगलं, आनंदी जीवन जगण्याचा हक्क आणि अधिकार त्या सर्वशक्तिमान परमेश्वराने प्रत्येकाला दिलेला आहे. मग कोणीतरी श्रीमंत का आणि कोणीतरी गरीब का, ही दरी दूर करण्याचं काम प्रबोधनकार करत असतात. आणि म्हणून आज समाजाला प्रबोधनकारांची गरज आहे. भारत देशामध्ये एकापेक्षा एक मोठी प्रबोधनकार होऊन गेलेली आहे. महर्षी दयानंद सरस्वतींनी सगळ्या अंधश्रद्धेला फाटा दिला आणि खरा देव आणि खरा धर्म कशामध्ये आहे ते त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं की बाबा माणसामध्येच परमेश्वर असतो, आपल्या जीवामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये तो परमेश्वर आहे. त्याचं दर्शन आपण आत घ्यावं. खाता पिता बसता उठता तो आपल्याला सूचना देत असतो, संदेश देत असतो. संत एकनाथ महाराजांनी खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. हरी बोला देता, हरी बोला घेता, सर्व कार्य करिता हरी बोला. हरी बोला जनी, हरी बोला विजने, एका जनार्दनी हरी बोला. जळी तळी काष्टी पाशाने असलेला तो सर्वशक्तिमान परमेश्वर, तो कसा अनुभवायचा? खाता पिता उठता बसता जीवनातलं प्रत्येक रोजचं कर्म करत असताना त्याच्यासोबत अंतःकरणातून विवेकानं आपण जर जोडले गेलो तर निश्चितच आपण रोज त्या परमेश्वराशी जोडला जात असतो. बाकी इकडे तिकडे कितीही भटकंती करून कुठे काही नाही. मानवी जीवनाचा सगळ्यात महत्वाचा उद्देश काय? मी कोण आहे? मी देवही नाही आणि मी पशु नाही, मी मनुष्य आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी मनुष्य बनलं पाहिजे. मग त्याच्यानंतर नर करणे करे तो नरका नारायण हो जाय, ही गोष्ट खरी आहे, आपण ते मान्य करूया. परंतु सगळ्यात पहिल्यांदा आपण माणूस बनला पाहिजे. ही अत्यंत महत्वाची भूमिका धर्मशास्त्राची आहे, साधू संतांची आहे. याच्या पुढे आपण जाऊया. धर्म विषय झाला, आपण कर्मकांडाकडे वळलेलो आहोत. अलीकडच्या काळामध्ये कर्मकांडाला प्रचंड ऊत आलेला आहे. एवढा ऊत आलेला आहे की धर्म आणि देव म्हणजे पाखंडी लोकांची दुकानदारी झालेली आहे, बिझनेस झालेला आहे. एक 9 कोटीचा महाराज आहे, टीव्ही चॅनलवरती येतो, एवढा गंध लावलेला आहे, भगे वस्त्र अंगावरती आहे. एक 2-3 उदाहरणं सांगतो. त्यांचा एक कार्यक्रम, माऊलीनं लक्षात घ्या, त्यांचा एक कार्यक्रम 1 कोटी रुपयाचा आहे. मी पुराव्याविषयी सांगतोय आणि तुम्हाला हे बोलायला अजिबात आवडणार नाही आणि तुम्हाला आवडावं किंवा आवडू नये म्हणून मी बोलत नाही. सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं वचन आहे. काय सांगतात तुकाराम महाराज? तुम्हाला आवडो अथवा न आवडो, तुकाराम महाराज म्हणतात मी जगाच्या समोर, मी समाजाच्या समोर, मी मानवांच्या कल्याणासाठी सत्यच बोलतो, सत्यच सांगतो आणि सत्यच आचरण करतो. त्याची शपथ घेऊन तुकाराम महाराज सांगतात सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. जगातला एवढा मोठा महात्मा, जगातला एवढा मोठा जगद्गुरु काय म्हणतोय सत्याची भूमिका मांडताना? सत्यासाठी मरण स्वीकारणारे महात्मे आपल्या देशामध्ये होऊन गेले आणि म्हणून सत्य भूमिका मांडतायत. आणि म्हणून मी तुकारामाचा दाखला देऊन समोर बोलतोय. माझ्या मनाचं मी काही बोलत नाही. मी नावानिशी बोलतो आणि जाहीर बोलतो. लाईव्ह कार्यक्रम ठेवला. असत्याला विरोध केला पाहिजे, अधर्माला विरोध केला पाहिजे, पाखंडी लोकांचा विरोध झाला पाहिजे. आणि म्हणून मी म्हणालो की समाजामध्ये इथून हे विचारमंच आहे, हे व्यासपीठ आहे, इथून बोलताना प्रचंड तारतम्य ठेवू.
शास्त्राचा आधार प्रमाण ठेवून इथं बोललं गेलं पाहिजे. हे या मंदिराचं पावित्र्य आहे. आणि म्हणून ह्या मंदिराचं पावित्र्य जपत असताना काही गोष्टी जाहीरपणे बोलल्या पाहिजेत, तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. आणि खऱ्या अर्थानं धार्मिक स्थळाच्या ठिकाणी, सत्संगाच्या ठिकाणी एखादी गोष्ट चुकीची घडत असेल, चुकीचे दृष्टांत, चुकीचे उदाहरणं, चुकीचे सिद्धांत मांडले जात असतील, तर भक्तांनी उभं टाकून बोटवरी करून त्यांचा जाहीरपणे विरोधही केला गेला पाहिजे. तरच तुम्ही धार्मिक आहेत, अन्यथा तुम्ही धार्मिक नाही. गाय दूध देते का? हो. शेळी दूध देते का? हो. मग हे असं होतं. मग बोलणाऱ्याच्या बोलणाऱ्याला अर्थ राहत नाही आणि ऐकणाऱ्याच्या ऐकणाऱ्याला अर्थ राहत नाही. मला बरं वाटलं की समाजामध्ये सत्याचं प्रतिपादन करणारी माणसं इथं आहेत आणि महिला टाळ्या वाजून त्याचं स्वागत करतात. माय माऊल्यानो, समाजामध्ये, देशामध्ये करोडो रुपयाची लूट देवा धर्माच्या नावावरती केली चाललेली. आम्ही पंढरपूरला होतो, कैकाडी बाबाच्या मठामध्ये महाराष्ट्रातले काही विद्वान लोक बसले होते, त्यांच्यासोबत चर्चा करत होतो. आणि पाठीमागं या देशातल्या एका खूप मोठ्या माणसाच्या सप्ताह चालू होता. आम्हाला कळलं की त्या महाराजांनी 1 कोटी रुपये घेतलेले. किती? बोला तर चला. 1 कोटी रुपये घेतलेले आहेत. आणि सत्संगामध्ये सांगताना, अनेक सत्संगामध्ये सांगताना अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या जे आम्हा तुम्हाला पडतात की नाही मला माहित नाही. फक्त मी दृष्टांत समोर ठेवतो काय घडलं ते तुम्हाला कुठेही टीव्ही चॅनलवर उपलब्ध आहे. याचा विरोध झाला पाहिजे की नाही एवढा प्रश्न विचारून मी विषयाला पुढे घेऊन जातोय. तो महाराज असं म्हणतो, देवा धर्माच्या नावावरची दुकानदारी कशी चालते ती दुकानदारी तुमच्या समोर मांडतोय. आणि म्हणून आम्ही तुम्ही सावध होणं खूप गरजेचं आहे. आम्ही तुम्ही डोळस धर्म, विवेकवादी धर्म आपण जपला पाहिजे. यासाठीच आजचं प्रवचन या ठिकाणी आपण सर्वांनी ठेवलंय. मी तुमचं प्रत्येकाचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तो व्यक्ती असं म्हणतो, कानं तयार ठेवून ऐका बरं, बिलकुल आवडणारी गोष्ट नाहीये. तुम्ही सगळे मला दगड माराल आणि मी दगड खायला तयार आहे. सत्यासाठी महापुरुषांनी दगड खाल्ले हो. आपण कोण आहे? तो खूप मोठा, आता सध्या टीव्ही चॅनलवरचा सगळ्यात प्रसिद्ध महाराज आहे. 20 ते 25-50 कोटीची मालमत्ता विजयकुमार गुजरे त्यांची आहे. ते असं म्हणतात की एखाद्या मुलाने अभ्यास नाही केला, एखाद्या मुलाने एखाद्या विषयाचा अभ्यास नाही केला, वर्षभर अभ्यास जरी नाही केला, त्या मुलाने बेलाच्या पानाला मध लावून शिवाच्या पिंडीवर जर तो बेल ठेवला तर तो मुलगा त्या विषयामध्ये परीक्षेत पास होतो. गोदरेसरची आरती नावाची मुलगी रात्रंदिवस अभ्यास केली, 18 तास अभ्यास केली. ती जर असं करत बसली असती तर महाराष्ट्र विद्यालयातली सेवक म्हणून ही नोकरीला लागली नसती. ती रात्रंदिवस अभ्यास केली म्हणून ती MBBS झाली. ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे? मोठ्या पदावर जाण्यासाठी, डॉक्टर होण्यासाठी, मोठ्या मोठ्या पदावरच्या जागा हस्तगत करण्यासाठी अभ्यास करावा लागतो का नाही? माननीय प्रेमचंदजी बियाणी यांचा एक मुलगा CA झाला. त्यांनी मध आणि बेलाच्या पानाला मध लावून पिंडीवर ठेवून तो CA नाही झाला. त्यासाठी काय कष्ट पडतात, त्यासाठी काय मेहनत घ्यावी लागते, त्यासाठी काय अभ्यास करावा लागतो हे त्यांनाच माहिती आहे, त्यांच्या आईवडिलाला माहिती आहे, ते आपल्याला माहिती नाही. तो प्रदीप मिश्रा नावाचा माणूस आज 40-50 कोटीच्या घरामध्ये देवा धर्माच्या नावावरची दुकानदारी उडून बसलेला आहे. आणि लाखोंच्या संख्येने आमच्या महिला भगिनी माय मावल्या वेड्या होऊन अशा पाखंडी महाराजांच्या पाठीमागे लागतात. याचा जाहीर निषेध कोणीच का करत नाही. आणि स्वतःला आपण धार्मिक समजतो. आपण धार्मिक नाही आहोत, आपले डोळे गेलेले, आपण अविवेकी आहोत, आपण आंधळे आहोत. याच्या पुढची गोष्ट तुम्हाला मी सांगतो. असं म्हणणारा महाराज मुलाने अभ्यास नाही केला तरी चालू शकतो, जरी नाही केला तरी तो परीक्षेत पास होतो. असं म्हणणाऱ्या महाराजाचा, प्रदीप मिश्राचा मुलगा येता 8वीच्या परीक्षेमध्ये नापास आहे. येता 8वीच्या परीक्षेमध्ये नापास आहे. हे दुकानदारी बंद पडली पाहिजे का चालू राहिली पाहिजे विजयकुमारजी? याचा कोणी जाहीर निषेध करत नाही. पण आपण महाराष्ट्रातल्या गणेश मंडळाच्या वतीनं, सिद्धिविनायक गणेश मंडळ महिला मंडळाच्या वतीनं महाराष्ट्रभर देशभर यांचा जाहीर निषेध करतो. धर्म हे शिकवत नाही, देव हे शिकवत नाही. कुठल्या शास्त्रामध्ये लिहिलंय? हे कुठल्याच शास्त्रामध्ये लिहिलेलं नाही. परंतु अशा प्रकारची गोंदगिरी करून, अशा प्रकारचं पाखंड करून, आमचा तुमचा मेंदू गुलाम करून, देवा धर्माला पुढं करून या लोकांनी आपला पाखंडी धंदा चालवलेला आहे. आणि म्हणून अशा कर्मकांडावरती कुठेतरी आम्ही तुम्ही हल्ला केला पाहिजे. मला खूप बरं वाटलं, कारण गेल्या वर्षी जन्म आणि मृत्यू या विषयावरचं या ठिकाणचं निरूपण झालं होतं. 1.5 तास मी बोललो होतो, खूप शांततेने ऐकला होता. परंतु आजचा विषय खूप छान आहे, तुम्हाला आवडला याचं मला आनंद आहे. मी गोदरे सरांचे खरं म्हणजे आभार व्यक्त करतो की खूप चांगला जिवंत आणि ज्वलंत विषय या ठिकाणी ठेवला. त्याचं मला खूप बरं वाटतं. माय मौलानो, काही दिवसापूर्वी नंदी दूध पिला हे प्रकरण खूप गाजलं. माय माऊल्या दुधाचे गिलास घेऊन, तांब्याचे तांबे घेऊन नंदी दूध पितोय म्हणून सगळे प्रयोग करायला गेले. कुणीतरी कागाळी केली, अवतीभोवती हे प्रकरण गाजलं, पसरलं आणि पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हे विषय गेले. साधा सोपा प्रश्न आहे माय माऊल्यानं, असं काही होत नसतं, असं काही घडत नसतं. मागं काही वर्षापूर्वी
या महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये आम्ही तिथं होतो तेव्हा गणपतीने दूध पिलेला होता आणि चमत्कार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजला, देशात गाजला. आणि पाश्चात्य देशातले जे बुद्धिमान होते, आपल्या देशातले जे विज्ञानवादी बुद्धिमान होते, ते मात्र हसायला लागले. आपला देश कुणीकडे चालला, आपण कुणीकडे चाललोय, हा प्रश्न स्वतःला विचारला. नवसे सायासे पुत्र होती, का करणे लागे शेपती. अशा प्रकारचा विज्ञानवाद देणारे साधू संत आपल्याकडे होऊन गेले. आपण मात्र हजारो वर्ष पाठीमागे जाऊन थोतांड, कर्मकाळ, दैववाद, अंधश्रद्धेमध्येच अडकून पडलो. माय मावळ्यानं माझा साधा प्रश्न आहे, ज्या दिवशी तुमचा नंदी दूध पिला त्या दिवशी तुमच्या तव्यावरच्या भाकरी आपोआप झाल्या का हो? दुधाचं बिल गेलं का? शेतकऱ्याचं सोयाबीन पाण्यामध्ये बुडालं, त्यांच्या 2 पोत्याचे 8 पोते झाले का? माग एक महाराज खूप गाजले, आताही गाजतायत. त्यांचे 9 कोटी बजेट आहे विजयकुमार. सगळंच माझ्याकडे सर्वे आहे, माझ्याकडे सध्याच मी दाखवू शकतो. 9 कोटीचं बजेट आहे. अगोदर दुकानदारी चालत नव्हते. हे बघा, देवधर्म म्हणजे काय? अहो, आपला अंतरात्मा बसता उठता खाता पिता जे सांगतो, हे चांगला, हे वाईट आहे, हे कर, हे करू नकोस, तो आवाज, तो अंतरात्म्याचा आवाज आहे, तोच रामाचा आवाज आहे, तोच कृष्णाचा आवाज आहे, तोच पैगंबराचा आवाज आहे, तोच येशूचा आवाज आहे, तोच त्या सर्वशक्तिमान परमेश्वराचा आवाज आहे. काय करावं, काय करू नये. सलिली पय जैसे एक होनी मिळाले असे, परुणी निवडून राजहंशे वेगळे कीजे. ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर ओवी आहे. राजहंस दूध आणि पाणी वेगळं करतो आणि जे आवश्यक आहे तेवढं दूधच शोषून घेतो आणि आसार बाजूला करतो. हे बुद्धिभक्तामध्ये का नाही आले? ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलं, शेकडो वर्ष होऊन गेले, परंतु भक्तामध्ये, आमच्यामध्ये, तुमच्यामध्ये हा विवेक का नाही आला, हा प्रश्न. नंदी दूध पेला, इतके लोक वेडे होऊन गेले, मंदिरात जागा पुरत नव्हती. माझ्या घरच्या आईचा आजार कमी झाला का? कॅन्सर कमी झाला का? दमा कमी झाला का? त्या चमत्कारामुळे माझ्या आयुष्यात ते फरक पडला का? नाही पडला. मग अशा गोष्टीच्या पाठीमागं वेडा होणारा समाज काय कामाचा? मागं सोशल मीडियाला एक प्रकरण खूप गाजलं. तोडगे सांगणारे महाराज तर सांगितलं आता मी, तुमच्या घरामध्ये जर काही अशुभ घडत असेल तर काय करा, असं असं करा आणि घरभर ते फिरवा. त्याच्यानं तुमच्या घरातला अशुभ दूर होत नाही. माय मौलाना, हे सगळे मनाचे खेळ आहेत आणि या सगळ्या खेळातून आपण मुक्त झालं पाहिजे. काल परवा एक खूप खतरनाक स्टेटमेंट आलेलं आहे. कांदा आणि लसणाच्या संदर्भामध्ये 40 कोटीचा माणूस काय बोलतोय, 15 कोटीचा माणूस काय बोलतोय, 20 कोटीचा माणूस काय बोलतोय. बघा, हे मोठे मोठे आचार्य टीव्ही चॅनलवर लाखो करोड रुपये कमवतात. चॅनलवाले पण कमवतात, महाराज पण कमवतात आणि समोरचे भक्त जे आहेत ना, माग पायाचे धूळ घेण्यासाठी शेकडो लोक मेले. भोले महाराज, काय प्रकरण होतं, काय झालं, किती वेडे होत आपण. हे असं काही होत नसतं. स्वर्ग इथेच आहे, नरक इथेच आहे. आणि म्हणून माय मौलानो, एक महात्मा असं सांगत होता की कांदा आणि लसणाची उत्पत्ती कशातून झाली. नाव सांगू का तुम्हाला? बघा, टीव्ही चॅनलवर सगळीकडे, टीव्ही चॅनलवर आहे, मोबाईलवर आहे, सोशल मीडियावरचे. राक्षसाच्या संडासपासून आणि राक्षसाच्या घाणीपासून कांद्याचा आणि लसणाचा जन्म झाला. म्हणून कांदा खाऊ नये, लसण खाऊ नये असं म्हणणाऱ्या महाराजाचं बजेट 9 कोटीचं आहे सध्या. चार्टर्ड अकाउंटकडे त्याचे कागदपत्र पडले, अभ्यास करून बोलतोय, प्रमाण देऊन बोलतोय, काही बोलत नाही. विषय कर्मकांडाचा आहे. त्याच्यानंतर दुसरा आचार्य असं म्हणतो की या पृथ्वी तलावरती एक थेंब अमृताचा पडला, त्याच्यापासून कांद्याची उत्पत्ती झाली. दुसरा एक थेंब अमृताचा पडला, त्याच्यापासून लसणाची उत्पत्ती झाली. तिसरा एक महाराज असं सांगतोय, तुम्हाला मला सांगताना सुद्धा अवघड असं वाटतं, पण ते सत्य आहे, ते प्रमाण आहे, ते पुरावे. असं गंध लावलेलं आहे, वस्त्र आहेत, हाही महाराज करोडोमध्ये, त्याचे मठ मंदिरही करोडोमध्ये आणि हजारो लाखोच्या संख्येने त्यांनी भक्त असे तयार करून रजिस्टर करून ठेवलेले आहेत. तो म्हणतो की कांद्याचा जन्म कुत्र्याच्या अंडकोशापासून झालेला आहे आणि लसणाचा जन्म कुत्र्याच्या नखापासून झालेला आहे. त्याच्या पुढे जाऊन आणखीन एक महाराज असं म्हणतो की गायीच्या हाडापासून कांदा जन्मलेला आहे आणि गायीच्या मांसापासून लसूण जन्मलेला आहे. म्हणून कांदा खाऊ नये, म्हणून लसूण खाऊ नये. आता माझा तुम्हाला साधा सोपा प्रश्न आहे, सगळीच मंडळी कांदा लसूण खाते की नाही हो? मग आता किती मोठं पाप करतोय आपण? हे खरं आहे का खोटं आहे? तुम्हीच सांगायचं, त्या महाराजांना सांगायचं. कर्मकांड ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू, अंगा लावून या राम, डोळे झाकून करते पाप, दावी वैराग्याच्या कळा, भोगे विषयांचा सोळा, तुका म्हणे सांगू किती, जळो तयांची संगती. एकीकडे जगद्गुरु तुकोबराय असं म्हणतात आणि एकीकडे कर्मकांडी लोकांच्या पाठीमाग हजारो लाखोंच्या संख्येने आमच्या माय मौल्या धावायला लागल्या. माय मौल्यानं हात जोडून विनंती आहे. प्रके आत्रे नावाचा एक खूप मोठा साहित्यिक असं म्हणतो, बुवा तेथे बाया, वृक्ष तेथे छाया. जिथे झाड असतं तिथे सावली असणारच आणि जिथं असे भोंदुगिरी करणारे पाखंडी लोक बुवा भगत असतात ना,
तिथं सर्वात जास्त गर्दी महिलांची असते. प्रख्यात हे खोटं बोलले का खरं बोलले? खरं बोलले का खोटं बोलले? खरं बोलले ना. आणखीन एक हात जोडून विनंती, परमेश्वर प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये असतो. आयुष्यातल्या प्रत्येकाच्या प्रश्नाची उत्तर आतला अंतरात्मा देत असतो. आणि म्हणून मी 2-3 गोष्टीची विनंती तुम्हाला करणार आहे. तुम्ही बाकी सगळे शास्त्र वाचा, ग्रंथ वाचा, सगळं वाचा. ईश उपनिषद अवश्य वाचा. किती लोकांनी वाचलं ईश उपनिषद? माहित सुद्धा नाही. केन उपनिषद किती लोकांनी वाचलंय? माहित सुद्धा नाही. प्रश्न उपनिषद किती लोकांनी वाचलंय? नावं सुद्धा माहित नाही. सत्यनारायण कोण कोण वाचताय? बुडाले झाजे वरी काय येतात, वरी गेले झाजे बुडतात काय, प्रसाद नाही घेतला म्हणजे देऊन नाराज काय होतो? अहो असं काही नसतं. हे सगळं खोटं आहे. हो, ही सगळी सृष्टी त्या सर्वशक्तिमान परमेश्वराने निर्माण केलेली आहे आणि त्याला कर्मकांडाच्या माध्यमातून आपण हे सगळं करतो. हे खरं आहे का? तो देणार आहे, त्याला आपण काय देणार? हो, तो करता करीत आहे, त्याला आपण काय देणार? हे सगळं खोटं, हे सगळं तो सांगणार. आणखीन एक गोष्ट संत कबीरदासजी खूप सुंदर सांगतात, कर्मकांडाबद्दल बोलतात. मुंड मुंडाये हरी मिले सब कुछ ले मुंडाय, बार बार मुंडते भेड न बैकुंठाच्या. साधा सोपा दृष्टांत. मेंढर असतात ना, मेंढर, त्या मेंढरावरची तो धनगर काय करतो? लोकर काढतो आणि घोंगडी बनवतो. संत कबीरदासजी म्हणतात, मुंड मुंडाय हरी मिले. आपण अलीकडचे लोक हे आवडणार नाही कोणाला, पण हे वास्तव आहे, खरं त्याचं करायचं काय? बरेच लोक तीर्थयात्रेला जातात, तिरुपतीला जातात, केरळ, तामिळनाडू, इकडे मंडळी खूप जातात. तिथं जातात आणि सगळेजण मुंडन करून येतात. त्याच्या पाठीमागे शास्त्र काय, आख्यायिका काय, तो विषय वेगळा आहे. मी त्याच्याबद्दल बोलत नाही. सगळे मुंडन करून येतात तिकडे लोक. संत कबीरदासजी म्हणतात, मी म्हणत नाही, मुंडन केल्याने देव मिळतो का? मग टक्कल पडलेल्या माणसाला सगळ्यात अगोदर देव मिळतो का? मिळत नाही. मुंड मुंडाये हरी मिले सब कुछ ले मुंडाय, बार बार मुंडते भेड न बैकुंठ जाय. जर मुंडन केल्याने देव मिळणार असेल तर त्या मेंढरांना सगळ्यात अगोदर स्वर्ग मिळायला पाहिजे, कारण त्याचा अधिकार सर्वात जास्त आहे. कारण तो 6 महिन्याला, 7, 8, 10 महिन्याला, वर्षाला एकदा मुंडन केलं जातं आणि त्याचे केस काढले जात असतात. ह्या कर्मकांडातून आम्ही तुम्ही कुठेतरी मुक्त झालं पाहिजे. आणि म्हणून साधू संतांनी आम्हाला तुम्हाला काय सांगितलेलं? कर्मकांड, दैववाद, नशीब या गोष्टी काही नसतात. हे सगळं आपल्या हातात असतं. आपला हात जगन्नाथ आणि आपण आपल्या कर्माने श्रेष्ठ होत असतो. आयुष्यामध्ये कर्म श्रेष्ठ आहे आणि आपलं कर्म शुद्ध असेल, आपलं जगणं चांगलं असेल, आपलं जगणं पवित्र असेल, त्या कर्मामध्येच आपला परमेश्वर. मन चंगा तो कटोतीने गंगा. साधं सोपं वचन आहे, खूप काही. आपलं मन पवित्र असेल तर त्या पवित्र अंतःकरणामध्येच परमेश्वर. इकडे तिकडे कुठेही भटकंती करण्याची गरज नाही. मी नेहमी माझ्या प्रवचनामध्ये एक उदाहरण सांगत असतो, आपल्या अवतीमध्ये घडलेलं. आणि आपल्या परिसरातले खूप मोठे महाराज आहेत, 3-4 राज्यामध्ये त्यांचे भक्त आहेत. घडलेला प्रसंग त्याच माऊलीने सांगितलाय, माऊलीचं नाव सांगणार नाही. कार्यक्रम संपला, प्रवचन झालं, 2-3 हजार लोक जमा झालेले होते आणि मग पाद्यपूजा सुरू झाली. लोकांची गर्दी वाढली. पाय धुणे, महाराजांच्या पाया पडणे वगैरे सुरू झालं. महाराज पाय समोर ठेवून बसलेले आहेत. एक माऊली आली. लोक येत होते, कोणी 100 रुपये ठेवत होतं, कोणी 50 रुपये ठेवत होतं, कोणी 20 रुपये ठेवत होतं. गंमत अशी आहे, हे प्रॅक्टिकल आहे, हे वास्तविक आहे. महाराज फक्त पैशाकडे बघायचे, भक्ताकडे बघत नव्हते. 10 रुपये ठेवल्याकडे अजिबात बघायचे नाही, 50 रुपये ठेवल्याकडे अजिबात बघायचे नाही. ती माऊली यायची, 100ची नोट पायावर ठेवून जायची. महाराज फक्त पैशाकडे बघायचे. ते लोक म्हणायचे आशीर्वाद द्या. महाराज काय आशीर्वाद देत नव्हते. एक श्रीमंत घरची बाई आली, पर्समधून 500ची नोट काढली, महाराजच्या पायावर ठेवली. महाराज, बाई तुझ्या सगळ्या कुटुंबाचं भलं हो. महाराजांनी 500 रुपयाच्या बाईला आशीर्वाद दिला, पण 10 रुपयेवाल्या बाईला आशीर्वाद नाही दिला, 50 रुपयेवाल्या बाईला. बरं, ती बाई मला म्हणाली, तुम्हाला काय सांगू गुरुजी, लेकराची फी भरायची होती, कपडे आणायचे होते, दवाखाना करायचा होता, सगळे ठेवले म्हणून मी बी ठेवले आणि महाराजांनी मला आशीर्वाद दिला नाही बघा. आणि माझे 100 रुपये गेल्याचं मला लय मोठं दुःख आहे. बाई, तर आयुष्य वाया चाललं, त्याचं काय? ज्यांचा डोळा पैशावर आहे, ज्यांचा डोळा संपत्तीवर आहे, ज्यांचा डोळा प्रसिद्धीवर आहे. बरेच महाराज असे असतात, नाही बॅनरवर आपलं नाव मोठं छापलं पाहिजे, पत्रिकेत सगळ्यात शेवटी माझं कीर्तन असलं पाहिजे. अहंकार आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर याच्या पलीकडे गेल्याशिवाय या नरदेहाला मुक्ती नाही. सगळ्यात पहिल्यांदा शरीराची शुद्धी, त्याच्यानंतर मनाची शुद्धी, त्याच्यानंतर बुद्धीची शुद्धी, त्याच्यानंतर त्या बुद्धीच्या सत्सद विवेक बुद्धीची शुद्धी, त्याच्यानंतर
आत्म्याकडेचा प्रवास आणि मग आत्म्याकडून परमात्म्याकडचा प्रवास होतो. ही अध्यात्माची यात्रा आहे, हे सोडून दिलंय. आणि खरं अध्यात्म काय? कर्मकांड. कर्मकांड करा, पूजार्चा करा, देवदेव म्हणा. त्याचा अर्थ तो नाहीये. अंतकरणाची शुद्धता कधी करायची? चित्ताची शुद्धता कधी करायची? मनाला कधी पवित्र करायचं? त्या बुद्धीला कधी विवेकरूपी बनवायचं? ती माय मौली मला खूप दुःखी अंतकरण म्हणाली, सर 100 रुपये गेले, लेकराचा दवाखाना दाखवायचा होता. बर, देवाच्या मोठ्या मोठ्या तिजोरीमध्ये आपण ऐकतो 1 किलो सोनं टाकलं, 2 किलो सोनं टाकलं, 1 कोटी रुपये टाकले, 50,000 रुपये टाकले, वगैरे वगैरे वगैरे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी कुठल्याही तिजोरीमध्ये रुपया सुद्धा टाकत नाही. आमच्या शेतकऱ्याच्या पिढ्या ओल्या दुष्काळात आणि कोरड्या दुष्काळात पूर्णपणे बर्बाद झाल्या. शेकडो हजारो लाखोंच्या संख्येने माझा घाम गाळणारा शेतकरी, माझा शेतकरी राजा आत्महत्या करतोय. माझा इमानदारीचा पैसा आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही अशा कर्मकांडाच्या ठिकाणी पैसे टाकत नाही. हा, तुम्ही त्या धार्मिक कार्यामध्ये अवश्य पैसे द्या की ज्या धार्मिक कार्याच्या माध्यमातून देवाच्या नावावर, धर्माच्या नावावर चांगल्या संस्था चालतात, आरोग्याचे केंद्र चालतात, लोकांच्या भल्याचं काम चालतं आणि त्या माध्यमातून मानवतेचं काम चालत असेल, इथं अवश्य दान करा. जेवढं करता येईल तेवढं यथाशक्ती दान करा. परंतु चुकीच्या ठिकाणी कृपा करून हा जोडून विनंती आहे की तोतांड कर्मकांडाच्या नावावरती, देवाधर्माच्या नावावरती घरातले कष्टाचे पैसे टाकू नका. कुठलाही कष्ट करणारा माणूस हजारदा विचार करूनच पैसे टाकत असतो. आणि म्हणून माय मौलानो, मी एक उदाहरण सांगत होतो. काही धर्मशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की मेल्यावरती स्वर्ग असतो, मेल्यावरती नरक असतं. त्या संदर्भातलं उदाहरण देतो. आपल्याच परिसरात घडलेली गोष्ट आहे. आम्ही लहान होतो, बालाजी मंदिरामध्ये आंघोळीला जात होतो. पंडित गुरुजी विद्यालयामध्ये शाळा शिकणारे विद्यार्थी होतो. त्यावेळी जास्त काही कळत नव्हतं. एक या परिसरातला मारवाडी आपल्या कपड्यामध्ये साखर घेऊन यायचा आणि वारुळाच्या अवतीभोवती असलेल्या मुंग्यांना साखर टाकायचा. आठवड्यातून 2-4 वेळा यायचा, मुंग्यांना साखर टाकायचा. आम्ही लहान होतो. आम्ही म्हणालो, शेठजी हे काय आहे? त्या शेठजीने खूप छान उत्तर दिलं, बाळा तुला कळणार आहे, तुझं लय लहान आहे, तुला कळणार आहे. मुंग्याला साखर यासाठी टाकतो की मेल्यानंतर मला स्वर्ग मिळावं, मेल्यानंतर मला पुण्य मिळावं, त्या पुण्यकर्म माझ्या पदरात पडावं म्हणून मी मुंग्याला साखर टाकतो. नंतर असं कळलं, अवतीभोवतीची घटना आपल्या इथली घटना नाही. नंतर असं कळलं की त्या शेठजींनी आपल्या घरातल्या आई वडिलाला लाता भुक्यांचा मार देऊन घराच्या बाहेर काढले. एकीकडे भूतदया म्हणून मुंग्याला साखर टाकून पुण्य गोळा करणारा मी, दुसरीकडे मीच माझ्या आई वडिलाशी वाईट वागून, लाताबुक्या घालून, अपमानित करून मी माझ्या आई वडिलाला जर घराच्या बाहेर हाकलत असेल तर तो धर्म खरा आहे का हा धर्म खरा आहे? मेल्यानंतर स्वर्ग मिळेल की नरक मिळेल, मेल्यानंतर पुण्य मिळेल की पाप मिळेल, याच्यापेक्षा माझं जिवंतपणीचं जीवन नरकमय होऊ नये यासाठी धर्म आहे. माझं जीवनपणीचं जगणं स्वर्गमय व्हावं यासाठी धर्म आम्हा तुम्हाला बोध देतो. साधू संत आम्हा तुम्हाला विवेक देतात, बुद्धी देतात. हे कुठेतरी आम्ही तुम्ही समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर हे आयुष्य कधी कुठं कसं संपून जाईल का सांगता येत नाही. कल करे सो आज कर, आज करे सो आप, पल में प्रलय होएगा फिर करोगे कब. कधी डोळे उघडणार, कधी सावध होणार, कधी स्वतःला तपासणार. बाहेर काय घडतं, बाहेर सगळ्या भौतिक गोष्टी असतात. आयुष्यातल्या प्रत्येक दुःखाचं मूळ, आयुष्यातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमच्या आत आहे. त्यासाठी अध्यात्मशास्त्र वाचावं लागेल. हिंदू धर्माचे श्रेष्ठ ग्रंथ, भारतीय संस्कृती श्रेष्ठ ग्रंथ उपनिषद वाचा. उपनिषदामध्ये अत्यंत वैज्ञानिक अशा प्रकारचं ज्ञान, त्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थाने धर्म समजून घेतला पाहिजे. हे सगळं समजून घेत असताना माय मौलाना तुम्हाला मी सांगत होतो की आपण लोक जिवंतपणाच्या, जिवंत जगण्याचे प्रश्न आणि त्याची उत्तर शोधत नाही. मेल्यानंतरचे पुण्य गोळा करण्यासाठी आयुष्यभर कर्मकांड करत राहतो. हे कर्मकांड आमच्या तुमच्या आयुष्यामध्ये काही कामाचं नाही. एका महाराजाने, एका महात्म्याने आई वडिलाचा श्राद्धाचा कार्यक्रम ठेवला. त्याला पितर जीव खाऊ घालणं म्हणतात. कार्यक्रम ठरला. महाराजांची इच्छा होती. काय इच्छा होती की खपल्याच्या गहू आणावं आणि दुधामध्ये तुपामधली खीर करावी आणि सगळ्या भक्तांना खाऊ घालावं, सगळ्या लोकांना खाऊ घालावं. आणि सगळ्यांना त्यांनी निमंत्रण दिलं. भक्त लोक आले, पाहुणे रावळे आले आणि महाराजांनी एका 8 वर्षाच्या मुलाला हातामध्ये एक भांडं देऊन दूध आणायला पाठवलं. तो मुलगा हातामध्ये भांडं घेतो, बाजारात दूध आणण्यासाठी जातो. जाता जाता वाटत एक घटना घडलेली. एक गाय चक्करून पडलेली आणि तो मुलगा त्या गायीच्या जवळ बसलेला आहे. गायचं कान हलवून बघतो, गायची शिपट हलवून बघतो, गायचे डोळे हलवून बघतो. गायचं कानही हलत नाही, डोळेही हलत नाही, जिभी हलत नाही, श्वासही चालू नाही. तो मुलगा समोर जातो, बकेटामध्ये पाणी आणतो, पाणी समोर ठेवतो. गाय पाणी पित नाही.
तो मुलगा हिरवागार चारा कापून समोर ठेवतो, गाय चारा खात नाही. महाराज वाट बघताय, पाहुणे रावळे आलेले आहेत, भक्त आलेत, साधुसंत आलेले आहेत, खपल्याच्या गव्हाची खीर खाऊ घालायची आहे, तूप आलेलं आहे, दूध आलेलं नाही, 10-15 लिटर दूध आणायचे आहे. आणि मुलगा वाटेत जाऊन थांबलेला आहे. महाराज शोध घेत येतो बघतो तर काय, तो 8 वर्षाचा मुलगा डोक्याला हात लावून बसलेला. महाराज जवळ येतो, म्हणतो, अरे का थांबलास तू इथं, जा दूध घेऊन ये. घरी सगळी मंडळी थांबलेली आहे आणि सगळ्या जीव घालायचे आहे. आता 10:30-11 वाजतायत, लवकर जाऊन दूध घेऊन ये. मुलगा म्हणाला, मी दूध आणणार नाही, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. त्या मुलाने काय प्रश्न केला, महाराज 100-150 वर्षापूर्वी मरून गेलेले आई वडील, आजोबा, आजी, खापर पंजोबा, पणजी 100-150 वर्षापूर्वी मरून गेलेले, त्यांचा तुम्ही पितरची उकू घालताय, तुम्ही त्यांचं श्राद्ध करताय. इथं आत्ताच काही क्षणाखाली ही गाय चक्रून पडलेली आहे, मेलेली आहे. मी पाणी पाजतो, पाणी पित नाही, मी चारा समोर ठेवला, चारा खात नाही, हे असं का? त्या महाराजांनी त्याचं काही उत्तर दिलेलं नाही. सांगायचं तात्पर्य एवढं आहे, जिवंतपणी माणसाने माणसाला प्रेम द्यावं, जिवंतपणी माणसाने माणसाला माणूस म्हणून समजून घ्यावं, याच्यापेक्षा मोठा धर्म जगाच्या पाठीवरती नाही. एकदा माणूस नरदेहाची यात्रा संपून निघून गेला, त्याचा प्राण निघून गेला, त्या निर्जीव देहाला काहीही कळत नाही, त्या निर्जीव देहाला काही देणे घेणं नसतं. त्या निर्जीव देहाबद्दल कितीही काही कर्मकांड जरी केलो, तुळशीचे पान टाका, सोनं टाका, चंदनाच्या लाकडावर जाळा, त्याचा काही उपयोग त्या नरदेहाला नाहीये. जे काही आहे ते जिवंतपणे, तुम्हाला जे काही तुमच्या भावना व्यक्त करायच्या आहेत ना, ते जिवंतपणेच भरभरून व्यक्त करा, भरभरून प्रेम द्या, की त्या प्रेमामध्ये तुम्हाला तुमच्या परमेश्वराचं दर्शन झालं पाहिजे. जत्रे में फतरा बिठाया, तीरथ बनाया पानी रे, दुनिया भाई दीवानी, पैसे की कुंदानी, पत्थर पूजे हरी मिले तो मैं पूजू पहार, ताकी चाकी भली पिशी खाय संसार. हे सगळं जग वेडाचा बाजार म्हणून बसलेलं आहे. ज्ञानाचे डोळे, विवेकाचे डोळे हरवून बसलो आणि थोतांड कर्मकांडाला आणि पाखंडी लोकांनी सांगितलेल्या विचाराला धर्म समजून आपण त्या दिशेने जगायला लागलो. माय मावल्यानो, घरात सासू असेल, आजारी असेल, प्रेमानं बोला, जोको घाला, त्याच्या आरोग्याची काळजी घ्या, मोठा धर्म. सासूनेही सुनेशी चांगलं वागलं पाहिजे, सुनेही सासूशी चांगलं वागलं पाहिजे. घरात 4च माणसं असतात, एकाचं तोंड पूर्वेकडे, एकाचं पश्चिमेकडे, एकाचं दक्षिणेकडे, एकाच्या उत्तरेकडे. आणि म्हणून रविशंकरजी म्हणतात, आजकाल आमचे घर, आमचे कुटुंब समशान झालेलं आहे. समशानच झालं. संपत्ती आहे, धनदौलत आहे, पैसा अडकाय, सोनं चांदी आहे, घर धनधान्याला भरून आहे, घरात प्रेम नाही, करुणा नाही, माया नाही, आपुलकी नाही, दसवे फुगे तोंड घरात गेल्यावर. आणि सगळ्यात अगोदर हरिपाठाला मित्र, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, असोनी संसारे जेव्हा विभू करी, वेदशास्त्र भारी बाह्य सदा, देवाची द्वारी उभा क्षणभरी, त्याने आता कशी मुक्ती मिळणार? माझ्या कर्मामध्ये बाधा आहे, माझ्या कर्मामध्ये दोष आहे, मी परमेश्वर आनंद मागतो, सुख मागतो, पण माझ्या पदात दुःख पडतं, माझ्या कर्मामध्ये बाधा असल्यामुळे. सासूने सुनेला लेकी समजलं पाहिजे आणि सुनेनं सासूला आई समजलं तर घरातली अनेक प्रश्न मिटतील. सगळ्याच्या माना मोडायला लागल्यात, मला कळायला लागलं तुमचं दुःख खूप अवघडून गेले. आजकाल खूप अवघड अवस्था आहे. आता आईवडिलाला घराच्या बाहेर हाकायला चाललेलं आहे, सासू सासऱ्याला घराच्या बाहेर हाकायला चाललेलं आहे. खरं म्हणजे सासू सासऱ्याने त्या आईवडिलांनी चूकच केली, जन्म देऊन अशी परिस्थिती निर्माण झाली. मी दोष सासू सासऱ्यांना ठेवत नाही, मी दोष सुनांना ठेवत नाही, मुलांना ठेवत नाही, परिस्थिती सगळी बिघडली. परंतु धर्माच्या नावावर मंदिरं तर हजारो लाखोच्या संख्येने, साधू संत गल्ली बोळामध्ये कीर्तन करावं टाकलेले आणि मंदिराच्या ठिकाणी रांगाच रांगा आहेत, चमरू 200, 500, 1000, 1,500 लोक मरत आहेत. मग माझ्यामध्ये परिवर्तन का होत नाही? साधं सोपं आहे मामा, खूप साधं सोपं आहे. 1 वर्षाचं बाळ असते, त्याला आपण चड्डी घालतो औषध, त्याला आपण शर्ट घालतो. ते बाळ जेव्हा वाढतं, मोठं होतं, 25 वर्षाचं होतं, त्याला ती चड्डी येते का? हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या. ऑब्जेक्टिव्ह प्रश्नाने उत्तर. 1 वर्षाच्या बाळाला जी चड्डी आपण घालतो, 1 वर्षाच्या बाळाला जे शर्ट आपण घालतो, तोच मुलगा, त्याच आईचा मुलगा 25 वर्षाचा होतो. 25 वर्षाचा झाल्यानंतर ती चड्डी चालते का? येते का? शर्ट येतो का? येत नाही. येत असावं असं मला वाटतं. येते का? येत नाही. येत नाही. एवढी साधी गोष्ट आहे. मग मला बदललं पाहिजे की नाही? मला बदललं पाहिजे की नाही? आम्ही लहान होतो, आमची आई गाय आली ना, ते असं ते थापटून चिपटी करून त्या गायला द्यायची. माझ्या आईला गायमध्ये देव दिसत होता, पण माझ्या आईला कधी बैलामध्ये देव दिसला नाही, म्हशीमध्ये देव दिसला नाही. ज्ञानेश्वर माऊली तर म्हणतात, जे जे देखे भूत तेथे माणी जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझं. एकीकडे सगळ्या चराचरामध्ये परमेश्वर आहे असं म्हणायचं,
आणि वागताना मात्र गुजाभावानं वागायचं. मग गायीमध्ये आम्हा तुम्हाला देव दिसतो, आई वडिलांमध्ये का नाही दिसत? सासू सासऱ्यामध्ये काय नाही दिसत? सासू सासऱ्याला सोन्यामध्ये का नाही दिसत? सगळं वाटोळ होत चालेल, सगळं कसं तरी चित्रविचित्र होत चालेल. आणि म्हणून संत तुकडोजी महाराज म्हणाले, देव बाजाराचा भाजीपाला नाही रे, देव आशानं पावायचा नाही रे. खूप छान भजन चाललं होतं का गावामध्ये. दगडाचा देव त्याला वडराचं भेव. त्या दगडाच्या त्याला भीती असते, कधी टाकीचे घाव घालतो, कधी फोडतो, कधी तोडतो, कधी आकार देतो, कधी काय याचा नाही तो सांगता येत नाही. दगडाचा देव त्याला वडराचा भेव आणि मातीचा देव त्याला पाण्याचा भेव. देव आशानं पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. आता दह्या दुधाचे सुद्धा देव असतात. दह्या दुधाचा देव त्याला कुणाचं भेव? रामरायांचं, आसाराम बापूचं. दह्या दुधाचा देव त्याला बोक्याचं भेव. ते कधी खाऊन जाईल काही सांगता येत नाही. तो आमचा देव कसा असू शकतो? खूप सुंदर मांडलंय संत तुकडोजी महाराजांनी. दह्या दुधाचा देव त्याला बोक्याचं भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं भेव. देव आशानं पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देवाचं देवत्व आहे ठाई ठाई, तुम्ही गेल्या वाचून अनुभव नाही. देव आशानं पावायचा नाही रे, देव बाजाराचा भाजीपाला नाही. हे भजन जीवनात उतरलं पाहिजे हो. हे फक्त भजनात म्हणायचं, तेवढ्या पुरतं हे करायचं, निघून जायचं नाही. धर्माचरणात असतो, धर्म जगण्यात असतो. माय मारून एक सांगू का, इथं बरीच शेतकरी मंडळी आहे. कानी असलेलं कणीस माहिती आहे का तुम्हाला? कानी असलेलं कणीस, काळं कणीस असतं, त्याला दाणे नसतात, ते कानी झालेलं असतं. माहित नाही, आम्ही विसरून गेलो शेतीचा खेळ. चला, बेनी ताईला माहिती आहे. काणी झालेलं कणीस म्हणजे दाणे नसलेली कणस शेतकऱ्याच्या काहीच कामाचे नसतात. असतात का? काहीच कामाचे नसतात. विचार नसलेला धर्म समाजाच्या काहीच कामाचा नसतो. आणि आचार असलेला धर्म समाजाच्या कामाचा असतो. आणि म्हणून दाणी नसलेली कणस, विचार नसलेली माणसं समाजाच्या काहीच कामाची नसतात. आणि म्हणून हे व्यासपीठ, हे विचारपीठ कशाचं आहे? विचाराचं आहे, धर्माचं आहे, अधिष्ठान असलेलं आहे. आणि म्हणून थोतांड कर्मकांडाला बळी पडू नका. चांगल्या गोष्टीच्या पाठीमागे राहा, धर्माच्या पाठीमागे उभं टाका, अधर्माला विरोध करा. जे खोटं आहे ते खोटं आहे, जे खरं आहे ते खरं आहे. सत्याला सत्य म्हटलंच पाहिजे. आर्य समाजाची जगाला शिकवण. धर्माला धर्म म्हटलं पाहिजे, अधर्माला धर्म म्हटलं पाहिजे, सत्याला सत्य म्हटलं पाहिजे आणि असत्यावर असून ओढलेच पाहिजे. शांत बसलाय. पुढचा महाप्रसादाचा कार्यक्रम आहे. शेवट करताना 2-3 गोष्टी. एक हात जोडून सगळ्यांना विनंती करतोय की मेल्यानंतरचे कुठलेही कर्मकांड करण्यापेक्षा परत एकदा हात जोडून विनंती आहे, कुटुंबातल्या माणसाला प्रेम द्या, अवतीभोवतीच्या शेजारा पाजाऱ्याला प्रेम द्या. घरातला कचरा दुसऱ्याच्या शेजाऱ्याच्या घरात नेऊन टाकू नका. तिन्ही तुमच्या घरात येऊन टाका. आपल्या घरातला कचरा खूप गमती जमते येतो. कशाचा धर्म कशाचा देव? घराच्या अवतीभोवती भांडणे सुरू होतात. नालीचं भांडण, तुझं पाणी इकडे आलं, माझं पाणी तिकडे गेलं. शेतात माझा बंधारा इकडे आला, तुझा बंधारा तिकडे गेला. भाऊ भावाचे डोके फोडतो. शेजारी शेजारीला भांडणं करतात. उठल्याबरोबर सगळ्यात पहिल्यांदा कोणाचं तोंड दिसत असतं तर शेजारी तोंड दिसतंय. आणि मी त्यांच्या घरासमोर कचरा टाकलेला असतो. तिने माझ्या घरासमोर कचरा टाकला असतो. दुसऱ्या दिवशी मेलेलं माझं तिने माझ्या घरासमोर टाकतंय. चौथ्या दिवशी मेलेलं पुत्र मी त्यांच्या घरातून टाकतो. कसाचा शेजार धर्माला? एकमेकाचा चेहरा बघताना प्रसन्न वाटला पाहिजे, आनंद वाटला पाहिजे, अशी आपले कर्म असले पाहिजे. आणि म्हणून माय मौल्यानो, कर्मकांड समजून घेत असताना, धर्म समजून घेत असताना का हे नाही, अंतकरणाची शुद्धता, अंतकरणाच्या चित्ताची शुद्धता, विवेकाची शुद्धता हा धर्माचा पाया, सत्य धर्माचा पाया. त्या सत्याच्या दिशेने चिंतन करा. आणि काही चांगले पुस्तक वाचायची काय माय मौल्यानो, ते व्रत उपवास. तुम्हाला एक सांगू का, 100 महिला जर इथल्या घेतल्या, त्यांची तपासणी केली तर 100 महिलांपैकी 80% महिलांचं हिमोग्लोबिन 7.5%, 8%च आहे. खूप कमी महिला असतील, 11%, 12% हिमोग्लोबिन असणार. देवा धर्माच्या नावावरती उपवास करू नका. दणकावून भरपूर भाजीपाला खा, भरपूर काम करा, शरीर निरोगी ठेवा, तंदुरुस्त ठेवा, फिरायला जा, प्राणायाम करा, ध्यान करा, आरोग्याला जपा, आरोग्याची काळजी घ्या. हे खूप महत्वाचं आहे. उपवास कसा करा त्याचं शास्त्र आहे. महिन्यातून एखादा उपवास, जास्त जाडी असेल तर 2 उपवास, निरंतर उपवास. काय लिंबू शरबत घ्या, तुळशीचे पानं टाकून तुळशीच्या पानाचं पाणी प्या, साधे सोपे उपवास करा. उपवासाची सर्वात जास्त खातो आणि आमच्या गाड्यात तर खातात बरं, तुम्ही खाता का नाही मला माहिती नाही. उपवासाची सर्वात जास्त खातात. आणि म्हणून या व्रत वैकल्यामध्ये अडकून पडू नका. आरोग्याची काळजी घ्या. आणि जाताना एक विनंती करतो, मी मेल्यानंतर माझी कुठलीही विधी होणार नाही. माणसांना आम्हा तुम्हाला सगळ्यात जास्त भीती कशाची आहे? सहज घरातून निघालो, अंधार पडला, काहीतरी हल्लं, अरे बापरे, वरून पाल खाली पडली, अरे बापरे.
समोरून साप गेला, अरे बापरे. कुठलीही गोष्ट करताना माणूस का भीतो, त्याच्या पाठीमागे एक गोष्ट आहे, मृत्यूची भीती. या जगामध्ये सगळ्यात मोठी भीती जर कुठली असेल तर मृत्यूची भीती. परंतु या पृथ्वी तलावरती असे काही महात्मे होऊन गेले की ते मृत्यूला जिंकून पुढे गेले. त्यांना मृत्यूची भीती वाटत नव्हती, कधीच त्यांना मृत्यूची भीती वाटत नाही. धर्म निर्भयता शिकवतो, धर्म तुम्हाला आत्मविश्वास देतो, धर्म तुम्हाला ऊर्जा देतो, शक्ती देतो, धर्म तुम्हाला जगण्याचं आत्मबल देत असतो. आणि म्हणून माय मौलानो, मृत्यू काय असतो? जन्म आहे त्याच दिवशी मृत्यू निश्चित झालेला आहे. ज्या दिवशी जन्म आहे त्या दिवशी मृत्यू निश्चित आहे. आणि प्रत्येकाला एक दिवस जायचंच आहे, सगळं सोडून जायचं आहे. आणि म्हणून माय मौलानो, मृत्यूला भिण्याचं कारण नाही आहे. जन्म आहे, दुःख आहे, त्याचं निवारण करण्याचे उपायही आहेत. आणि म्हणून मी मेल्यानंतर माझी कुठलीही विधी होणार नाही, मला गाडलं जाणार नाही, मला जाळलं जाणार नाही. माझा देह विलासराव देशमुख हॉस्पिटल लातूरला जाणार आहे. मी देहदान केलेलं आहे. मेल्यानंतर माझ्या देहावर माझ्या कुटुंबियांनी कुठलंही कसलंही थोतांड कर्मकांड करू नये. डॉक्टर कचवा साहेबाला ते मान्य होणार नाही. मी त्याची माफी मागून हे वक्तव्य करतोय. मेल्यानंतर काही नाही, मी सांगितलं अगोदर. मेल्यानंतर सुद्धा आपला देह जगाच्या इतरांच्या कामाला येतो. मेल्यानंतर 6 तासापर्यंत डोळे जिवंत असतात. ते डोळे तुम्ही एखाद्या आंधळ्या व्यक्तीला देऊ शकता. त्या डोळ्याच्या माध्यमातून तुम्हाला परत जीवन जगता येऊ शकतं, जगाकडे पाहता येऊ शकतं. अवयवदान, नेत्रदान, देहदान, मी पूर्ण देहदान केलेलं आहे. आणि माझं देहदान केलेला संकल्प माझ्या बायकोने ऐकला. माझ्या बायकोनं सुद्धा माझ्यासोबत देहदान केलेलं आहे. माझ्या मुलाला सांगितलं, मुलाने केलं. आमच्या कुटुंबामध्ये आम्ही तिघांनी मेल्यानंतरचं देहदान केलेलं आहे. फक्त विनंती एवढीच आहे की आम्ही गेल्यानंतर कुठल्याही स्मशानभूमीला आम्हाला घेऊन जाऊ नका. 3 लोकांचे फोन नंबर दिलेले आहेत, त्या 3 लोकांना संपर्क करा. लवकरात लवकर आमचा देह गेल्यानंतर 6 तासाच्या आत कसं हॉस्पिटलला पोहोचेल एवढी काळजी घ्या, जेणेकरून तो देह नंतर इतरांच्या कामाला येणार आहे. तिथल्या विद्यार्थ्याला संशोधन करण्यासाठी तो देह येणार आहे. त्यांची मुलगी शिकते ना, ते शरीराचा अभ्यास करू शकते, त्यांच्यासाठी माझा सांगाडा कामाला येणार आहे. नाहीतर मेल्यानंतर शरीर वास उठवून जाणार आहे, नरकमय होणार आहे. याला घरात थोडा वेळ सुद्धा आपण ठेवू शकत नाही, सहन करू शकत नाही. आणि हा देह असाही संपणार, तसाही संपणार आहे. आणि म्हणून माय मौलानो, निर्भय बना, चांगल्या गोष्टी जीवनात आचरणात आणा. आणि चांगल्या गोष्टी जीवनात आचरणात आणणं म्हणजे धर्म आहे. स्वतः कर्मकांडाच्या पाठीमागे लावू नका. ज्या गोष्टीमुळे तुम्हाला आत्मसमाधान मिळतं, सुख मिळतं, शांती मिळते, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करा. मंदिरात गेल्यानं भजन मंडळानं आनंद मिळतंय, अवश्य तुम्ही तिथं जा, भजन करा, अभंग म्हणा, तिथं गा, तिथं नृत्य करा, काही हरकत नाही. परंतु निकष एकच आहे, तुमच्या आत्म्याला प्रत्येक गोष्ट विचारा, हे चांगलं आहे का, हे वाईट आहे, हे खरं आहे का, हे खोटं आहे, हे करू का करू नको. आत्म्यातून जे उत्तर येतं तेच आत्मारामाचं उत्तर आहे, तेच आत्मोपनिषद आहे. तो आत्म्याचा आवाज आम्ही तुम्ही ऐकायला शिकलो की आपण धार्मिक झालो, आणि आता आम्ही तुम्ही धार्मिक होऊ शकत नाही. आणि म्हणून माय मौलानो, जाता जाता एका महात्म्याला एका भक्तांनी प्रश्न केला की मेल्यानंतर माणसाचं काय होतं. आणि जगातल्या सगळ्या शास्त्राने मेल्यानंतर काय होतं याचे तर्क आणि वितर्क मांडले, सत्य मांडलं नाही. हे त्यांचे तर्क वितर्क आहेत. ते सत्य मानावंच असं नाही, किंवा ते खोटं आहेत असं नाही. तुम्ही तुमच्या बुद्धीने त्याचा विचार केला पाहिजे. तो महात्मा सांगतो की मेल्यानंतर 2च गोष्टी घडतात. एक गोष्ट घडते की मेल्यानंतर माणसाला जाळलं तर तिची राख होते, ती राख सुद्धा हवेमध्ये उडून जाते, शेवटी त्याचंही अस्तित्व राहत नाही. याच्यातून जन्माला आला, याच्यात आपण संपतो. तो पुढे म्हणाला, त्याला गाडलं तर त्याची माती होते, आणि माती सुद्धा नंतर लोप पावते. ते त्याच्यामध्ये पूर्णात किरण पूर्ण मिळणं पूर्ण मादाय मुख्यते, हा सिद्धांत जो आहे तो हाच सिद्धांत आहे. पंचमहाभूत एकत्र आले की जीव तयार होतो, आणि पंचमहाभूत आपापला वाटा काढून घेऊन गेले की मृत्यू येत असतो. हे सत्य ज्या दिवशी आम्हाला तुम्हाला पटेल त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपला आत्मबोध होणार आहे. जवळपास 1 तास झालेला आहे. नियोजित वेळेमध्ये प्रवचन या ठिकाणी मी थांबवतो आणि 2-3 गोष्टीची विनंती करतो. आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझा दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा, हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मने कवित. या भावनेने आजची निरूपण सेवा सिद्धिविनायक महिला गणेश मंडळ याच्या चरणी अर्पण करतो. आणि पाखंडी लोकांचा तुम्ही जाहीरपणे विरोध केला, आणि सगळ्यात जास्त संख्येने तुम्हीच जाणारे आहात. मला बरं वाटलं की तुम्ही खोटा मला विरोध केला, एवढं तरी धाडस दाखवलं. त्याबद्दल अंतकरणापासून तुमच्या प्रत्येकाच्या अंतरात्म्यामध्ये असलेल्या त्या सर्व शक्तिमान परमेश्वराच्या चरणावरती दंडवत घालतो, लोटागण घालतो, आणि आजची निरूपण सेवा आपल्या सर्वांच्या चरणावरती या ठिकाणी समर्पित करतो. जाताना 2-3 गोष्टी, एखादा कीर्तन संपलं, प्रवचन संपलं, सत्संग संपलं की पाया पडायचा प्रोग्राम असतो. मी गाडगे बाबाचा शिष्य आहे, मी कधीही कुणाकडूनही पाया पडून घेत नाही. म्हणून तुम्हाला विनंती, सवय झालेली असते. जे साधू संत समाजाचं कल्याण करतात
जे साधू संत खऱ्या अर्थानं आम्हा तुम्हाला विवेक देतात, आम्हा तुम्हाला चांगला विचार देतात, खरा धर्म सांगतात, मानवतेची पूजा करायला शिकवतात, त्या सगळ्या साधू संतांच्या चरणावरती दंडवत घाला, लोटांगण घाला, निश्चितच त्याचं स्वागत आहे. परंतु कुठलीही सोंगी ढोंगी संत साधू संत देवाधर्माच्या नावावरती पैसे गोळा फिरत असतील, पैसे गोळा करून त्याचा वाहमार्ग लावत असतील, तर अशा प्रकारच्या कुठल्याही साधू संताला गावात येऊ देऊ नका, परिसरात येऊ देऊ नका, टीव्ही चॅनलवर सुद्धा येऊ देऊ नका. त्याचा निषेध गावागावातून करा एवढी विनंती या ठिकाणी करतो. आणि म्हणून माय मावल्यानो कोणीही माझ्या पायापडात येऊ नका एवढी विनंती करतो. आणि दुसरी गोष्ट, बरेच महाराज 15,000 द्या, 20,000 द्या, 10,000 द्या, माझं मानधन एवढं आहे, माझ्या कीर्तन सेवेचं, माझ्या मंडळीचा एवढा खर्च आहे. सतीश हाणेगावाने आजपर्यंत जवळपास 20-22 वर्षापासून मी सत्संगामध्ये, प्रवचनामध्ये कधीही कुठेही रुपया घेतलेला नाही. निष्काम निस्वार्थ सेवा तुमच्या चरणावरती ठेवतो, कधी कुठे घेत नाही. जे काही कष्ट करतो त्यातले जे काही येतो त्याच्यातून पेट्रोल, त्याच्यातून वेळ, त्याच्यातून खर्च करत त्याच्यातून तुमच्यापर्यंत पोहोचतो. आणि म्हणून कोणी मला मानधनाचं पाकिट देऊ नका. दिलं तरी अलीकडच्या काळात मी नाही म्हणत नाही, म्हणणारही नाही. आणि काही दिवसामध्ये आता माझी कीर्तनं सुरू होतील, तेव्हा मात्र तुम्ही अवश्य या. ज्या महाराजांना तुम्ही प्रचंड गर्दी करता तिकडे गर्दी कमी करू. 2 लोकांचे आले तरी माझे कीर्तन सुरू होते, काजवा साहेब आले तरी माझे कीर्तन सुरू होते, गोदरे सरी आले तरी माझे कीर्तन सुरू होते. तर काही घाटाने माथेरानला कीर्तन होणार आहे, आता सांगतो. चितकोट गावाला कीर्तन होणार आहे, तारखेला कीर्तन होणार आहे. नंतर औरंगाबादमध्ये तारीख मिळणार आहे. 15-20 तारखा म्हणजे अगोदरच बुक झालेली आहेत. आणि म्हणून तुम्ही कीर्तनाला या. प्रबोधनाचा विचार जगाला दिला पाहिजे, चांगला विचार जगाला दिला पाहिजे. इथं थांबतो. धन्यवाद. आजचे व्याख्यान करते आदरणीय सतीश हाणेगावे सर, प्रदेश प्रवक्ता जगद्गुरु तुकोबाई साहित्य परिषद महाराष्ट्र तथा राष्ट्रीय महासचिव संत गाडगेबाबा प्रबोधन मंच यांनी धर्म आणि कर्मकांड या विषयावर अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी सर्व महिला भगिनी सर्वांना उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं आहे. मी सिद्धिविनायक गणेश मंडळ महिला गणेश मंडळाच्या वतीनं आणि सिद्धिविनायक गणेश मंदिराच्या वतीनं या ठिकाणी मी सतीश हाणेगावचा आभार मानतो. असंच आपण आम्हाला वेळ द्यावा, आमच्यातले कोण दुर्गुण दूर करावेत अशी मी विनंती करतो. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला.